शकतोय. बंद गळ्यासाठी आपण एक कॉमन मेजरमेंट घेऊया, जे आपलं रेग्युलर माप असतं ते. आजचा जो टॉपिक आहे ना, हा ऍडव्हान्स ब्लाउज कडे चालला. आपला ऍडव्हान्स म्हणजे काय, तर बंद गळे ब्लाउज. ठीक आहे, आजपर्यंत आपण काय शिकलो, सगळे ओपन गळे शिकलो. आजपासून पुढे आपण बंद गळ्याकडे जातो. आता बंद गळ्याचा फॉर्म्युला काय म्हणतो हे आपल्याला सगळ्यात अगोदर समजणं गरजेचं आहे. आता बंद गळ्याचा ज्यावेळेस फॉर्म्युला आपल्याला समजून घ्यायचा, तर त्यावेळेस तुम्हाला अवश्य लागतं ते शोल्डर. काय लागेल, शोल्डर लागेल. याच्या अगोदर आपण शोल्डर घेतलं का, तर याच्या अगोदर आपण शोल्डर घेतलं नाहीये, परंतु आज मात्र तुम्हाला शोल्डरचं माप लागेल. मग शोल्डरचं माप आपल्याला जे आहे तर कशा पद्धतीने घ्यायचं ते आपण मेजरमेंट वरती समजून घेऊया. बघा, माझ्याकडे अशा पद्धतीची एक डमी आहे. ठीक आहे, याचं शोल्डर म्हणजे कसं मोजणार मी, हा भाग ते हा भाग. कसा मोजणार, हा भाग ते हा भाग, याला आपण शोल्डर म्हणतो. मी आता याला टेप अशा पद्धतीने याचा बघा, तुम्ही तुमचं स्वतःचं जरी चेक करायचं असेल तर तुम्हाला इथे कळून जातं की कुठून शोल्डर घ्यायचं. याला इथे ठेवलं, हे मानेवरती टेप आला आणि इथून इथे घेतलं तर याचं 7.5 इंचाचं शोल्डर येतात. मग आपले शोल्डर 7.5 येणार आहे का, नाही, तर आपले शोल्डर 14, 15, 16, 17 अशा पद्धतीचे येणार. ठीक आहे, तर आपल्याला सगळ्यात अगोदर ज्यावेळेस पण आपण बंद गळा बनवतो त्यावेळेस आपल्याला शोल्डरचं माप असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावरच बाकीचा फॉर्म्युला आपला ठरतो. लक्षात घ्या, त्याच्यावरच बाकीचा फॉर्म्युला आपला ठरतो. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर शोल्डरचं माप घेणं गरजेचं आहे. आणि आज आपण पहिला ब्लाउज कुठला शिकतोय, तर पहिला ब्लाउज आपण शिकणार आहोत बोट नेक. कुठला शिकणार आहोत, बोट नेक. त्याच्यानंतर आपण कॉलरचा ब्लाउज शिकणार आहोत. तर आज सुरुवात करूया आपण बोटनेक साठी. बोटनेक आपल्याला बनवायचा कसा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लागेल शोल्डरचं माप. मग शोल्डरचं माप तुम्ही कसं मोजतात, तर हा भाग ते हा भाग तुम्हाला इथे अशा पद्धतीने ठेवायचंय आणि इथून इथे 14 इंचाचं शोल्डर आहे. याचं समजा 7 आहे. ठीक आहे, तुमचं किती असू शकतं, 14, 15, 16. मग तुम्हाला तुमचं शोल्डर मोजायचंय आणि शोल्डरचं माप टाकायचं. मग सगळ्यात अगोदर मी माप तर तुम्हाला घ्यायला शिकवलेलीच आहे. ठीक आहे, मी तर माप घ्यायला शिकवलेलीच आहे तुम्हाला, त्याचा पण व्हिडिओ तुमच्याकडे आहेच. नसेल तर आपण परत एकदा उद्या शिकूया, काही अडचण नाहीये. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण मेजरमेंट इथे घेऊया. सर्वप्रथम आपल्याला इथे जे आहे तर घ्यायचं आहे 13 उंची. त्यानंतर आपण चेस्टचं माप घेणार आहोत 32. कंबर जे आहे तर आपण घेणार आहोत 28 आणि आपण शोल्डर घेणार आहोत ते म्हणजे घेणार आहोत आपण इथे 15 इंचाचं शोल्डर. किती इंचाचं, 15. बघा, सर्वप्रथम आपण 13 उंची घेतली, 32 छाती घेतली, 28 कंबर घेतलं आणि 15 इंच काय घेतलं आपण, शोल्डर घेतला. तर आता आपल्याला इथे जे आहे तर सगळ्यात अगोदर उंची घ्यायची आहे. तर उंची आपण कशी घेणार, तर आपण इकडून इकडे वरतून खाली जाऊया. इथून आपल्याला 13 आहे तर 14 घ्यायचं. मग पहिली मी मार्किंग इथे 14 इंचावर अशा पद्धतीने केली आणि पहिली रेषा मी इथे अशा पद्धतीने मारली. ठीक आहे, इथे माझी उंची आली. आता ह्या उंचीच्या खाली आपल्याला जे आहे तर इथे मुंडा घ्यायचा असतो. परंतु आता पहिला नियम जो होता, ठीक आहे, तर त्यावेळेस आपण इथे किती टाकायचं काय टाकायचं आपल्याला 2 नंबर नियम मध्ये कळालं. ठीक आहे, परंतु आज आपल्याकडे इथे जे आहे तर बंद गळा घेतो आपण. मग बंद गळा घेतो तर त्यावेळेस इथे शोल्डर दिलेले बघा लिहून. शोल्डर किती आहे, 15. सरळ 15च्या अर्धे टाकायचे. किती होतात, 7.5. बरोबर आहे, 7.5 घेतात. हे 7.5 घेतलंय तुम्ही इथे, तर इथे तुम्हाला अर्धा इंच कमी करून टाकायचं, म्हणजे इथे टाकायचं 7. किती टाकायचं, 7. आणि इथे एक रेषा तुम्हाला अशा पद्धतीने सरळ द्यायची. काय केलं आपण, इथे 7.5 टाकलंय तर इथे आपण किती टाकलंय, 7 इंच टाकलं. किती टाकलं, 7. आणि इथे 7 टाकलं आपण तर इथे आपल्याला पण 7 इंच घ्यायचं. किती घ्यायचंय, 7 इंच. इथे जेवढं टाकलं तेवढं इथे माप टाकणार आपण आणि ही रेषा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आतमध्ये येईल. कुठे, आतमध्ये. आता बघा, आतापर्यंत आपण लुजिंग समजून घेतली होती. कशा पद्धतीने समजून घेतली होती, ज्यावेळेस तुमचा 12 इंचाचा गळा आला त्यावेळेस तुम्हाला 2 इंच लुजिंग टाकायची. ज्यावेळेस तुमचा 11-10 इंचाचा गळा आला त्यावेळेस तुम्हाला 3 इंच लुजिंग टाकायची. आणि ज्यावेळेस तुमचा 8-9 इंचाचा गळा येतो त्यावेळेस तुम्हाला 4 इंच लुजिंग टाकायची. हे शिकवलं होतं, बरोबर आहे. आज आपण इथे शिकणार आहोत की आपल्याला आता याच्यामध्ये लुजिंग किती टाकायची. तर बघा, लक्ष द्या, आपल्याला ज्यावेळेस इथे गळा नाहीये बॅक साईडला, म्हणजे बोटनेक आहे, इथपर्यंतच गळा आहे, चेस्ट इकडे आहे, तर इथे गळा फाकणार आहे का, इथे गळा फाकणार आहे का, इथे गळा फाकणार नाहीये. मग जर गळा फाकणार नाही तर इथे हा ब्लाउज टाईट होऊ शकतो. म्हणून आपल्याला याच्यामध्ये पूर्ण बॉडीमध्ये +4 करावं लागेल. किती करावं लागेल, 4. मग किती होईल आपलं माप,
36 इंच. मग 36चा चौथा भाग केला तर किती येईल? 9. मग आपल्याला इथे 9 चोक 36 घ्यायचं, म्हणजे 8 अधिक 1 9. चौथा भाग 8 अधिक 1 9 घेतलाय. त्याच्यानंतर 1.5 इंच पुढे शिलाई घेतली. ठीक आहे. त्याचसोबत आपण आता इथे कमरेकडे येऊया. कंबर किती? 28. 28 मध्ये सुद्धा तुम्हाला 4 इंच प्लस करायचे. हे किती झाले? 32. 32चा चौथा भाग करायचा. 8 चोक 32. इथे 8 घेतलंय. आता हे 8 का घेतलं? तर हे 7 म्हणजे तुमचं कंबर झालं, आणि 1 इंच म्हणजे तुम्ही इथे बॅक साईडला टक्स मारसाल. काय करसाल? बॅक साईडला टक्स मारसाल. म्हणून इथे 7 अधिक 1 8 व त्यानंतर 1.5 इंच शिलाई घ्यायचं. आणि इथे एक अशा पद्धतीने रेषा द्यायची. सेम बघा, 28 कंबर आहे. 28चा आपण चौथा भाग करतो. 7 येणार. 1 मिळवला 8. बरोबर आहे. 8 चोक 32. मी अगोदरच 4 करून घेतले. समजा इथे पण अगोदरच 4 करून चौथा भाग केला. तर तुम्ही चौथा भाग करून 1 इंच ऍड केलं तरी तेच येणार आहे, आणि अगोदरच 4 जरी मिळवले तरी तेच येणार आहे. चौथा भाग घेऊन 1.5 केलं तरी चालेल. हो, डायरेक्ट 1.5 येईल पुढे. ठीक आहे. आणि इथे आपल्याला द्यायचा आहे मुंडा सेप. काय केलं आपण? असा मुंडा सेप दिला. लक्षात आलं सगळ्यांच्या? घ्यायचंय ना आता आपल्याला. आता राऊंड मुंडा पण जवळपास आपला 15 इंचाचा येईल. कितीचा येईल? 15 इंचाचा. मग आपण जर इथून आता याला मोजलाय, बघा इथे आपण असं ठेवतो, आणि हा झाला आपला 7.5 इंच राऊंड मुंडा. बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस बंद गळा असतो त्यावेळेस आपण इथे अर्धा इंच खांदा उतार देतो. काय करतो? खांदा उतार देतो. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुमचा बंद गळा येईल त्यावेळेस तुम्ही अर्धा पाऊण 1 इंचापर्यंत खांदा उतार देऊ शकता शोल्डरनुसार. कॉमन आलं तर तुम्ही अर्धा इंच देसाल. थोडंसं मोठं शोल्डर जाड असेल, शोल्डर खाली उतरत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला 1-1 इंचापर्यंत सुद्धा शोल्डर द्यावा लागेल. ठीक आहे. खांदा उतार म्हणजे कसा घेणार? तर बघा इथे 32 आहे. 32चा 12वा भाग सांगा मला किती येईल? कोणाकडे आहे ते येल्लो कार्ड मी जे पाठवलेलं आहे ते येल्लो कार्ड? येल्लो कार्ड सगळ्यांकडे असेल. 2 अधिक पाऊण, म्हणजे 2 अधिक पाऊण म्हणजे हे 2 आणि पाऊण किती झालं? 2.25. मग हे 2.25 इथे घ्यायचंय तुम्हाला. याला गळा रुंदी म्हणतो आपण. काय म्हणतो? गळा रुंदी. आणि इथून इथे आपल्याला अर्धा इंच हा असा मिळून द्यायचा खांदा उतार. बरोबर आहे. परंतु लक्षात ठेवा, याला आपण बंद गळा म्हणतो. परंतु आज आपल्याला कुठला ब्लाऊज बनवायचा आहे? तर आपल्याला आज बनवायचा आहे बोटनेक गळा. कुठला बनवायचा आहे? बोटनेक गळा. मग बोटनेकला जर एवढूसाच जर आपण असा गळा दिला तर हा बोटनेक बनतोय का याचा आकार? नाही. मग बोटनेकसाठी काय लागेल? याची रुंदीही जास्त लागेल. मग आता काय होतं याच्यामध्ये? काय होतं की आपलं कस्टमर काय म्हणतं की मला बोटनेक पाहिजे आणि मला इथे 2 इंचाचाच शोल्डर पाहिजे किंवा 1.5 इंचाचाच शोल्डर पाहिजे असं सांगताय, किंवा काही जण नाही सांगत. बरोबर आहे. मग आपल्याला कळालं पाहिजे नेमकं शोल्डर ठेवायचे किती. तर लक्ष द्या, जो तुम्ही 12वा भाग घेतला होता हा, याच्या पुढे तुम्हाला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. 1.5. आणि आता इथून असा बोटनेक आकार द्यायचा. आता बोटनेक वाटतोय का तुम्हाला? बोटचा आकार वाटतो आता हाफ. बघा आता ह्यो कितपर्यंत उतरेल खाली? हा 4 इंचापर्यंत खाली उतरू शकतो, म्हणजे इथपर्यंत. हा असा तुम्ही उतरू शकता. कोणी? माधव खोतकरांचं. लाखडी असेल. लाखडी कर नाही ना? कट कर. बघू तुम्हाला किती उचल. बर, सगळ्यांच्या लक्षात आलंय? बघा लक्षात आलं सगळ्यांच्या?
इथे आपण काय केला, इथे आपण 1.5 इंच वाढवलं. तुम्ही याच्या पुढे सुद्धा वाढवू शकता, याच्या पुढे सुद्धा वाढवू शकता. आणि तुम्हाला अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. आणि इथून इथे बघा, आता जिथे गळा आला तिथून तुम्हाला हा खांदा उतार द्यायचा. इथे पहिला फक्त आपण बंद गळा घेतला त्यावेळेस इथे आला, परंतु आता आपण बोटनेक घेतलाय. आता बोटनेक जर घेतलाय तर बोटनेक आपला इथून इथपर्यंत गेलाय. काय झाला, बोटनेक आपला इथून इथपर्यंत गेला, बरोबर आहे. आणि इथून आपण याला खांदा उतार दिला. ठीक आहे. आणि खांदा उतार देऊन आपल्याला याला कट करायचं असतं. लक्षात आलं सगळ्यांच्या? बरं, आता कुणाचं काय क्वेश्चन असेल तर तुम्ही करू शकता, बोला. हा, आता बोटनेकचा आकार दिसण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1.5 इंच वाढवायचा आहे. कमीत कमी म्हणजे पुढे तुम्ही आणखीनही वाढवू शकता, वाढवायचा असेल तर कमीत कमी 1.5 लागेल. खाली किती घ्यायचं? हा 4 इंचापर्यंत जाऊ शकतो. खाली खाली हा, हे बघा, खाली हा 4 इंच, हा 3.5 पावणे 4 इंचापर्यंत आहे. तुम्ही 4 इंचापर्यंत खाली जाऊ शकता. पण त्याच्या जर जास्त खाली जात असाल तर शोल्डरची ही रुंदी कमी करावी लागेल. म्हणजे शोल्डर कमी करावं लागेल. का तर याची खोली वाढते, याची खोली वाढते म्हणून याची शोल्डर कमी करावं लागेल. लक्षात आलं? म्हणून तुम्ही हे 4 पर्यंत लास्ट येऊ शकता. काय म्हणला? बोटनेकला गळा सरळ टाकायला लागतो ना, अदरवाईज आपण तिरका गळा टाकतो, पण बोटनेकला सरळ टाकायचा का? बोटनेक सरळ म्हणजे असा, हो सरळ, कारण की असं तर मोजता येणार नाही ना. ठीक आहे, असं तर मोजता येणार नाही. हा इकडे आला की असं एवढा बनेल. ठीक आहे, इकडे गेला तर आणखीन एवढा बनेल. काही एवढंच शोल्डर लागेल इकडे. ठीक आहे, तर अशा वेळेस याला असं नाही मोजता येणार, अशा वेळेस याला सरळ मध्ये मोजावं लागेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे आज हा बोटनेक गळा शिकलोय. आता आपण जास्त पुढे जायचा प्रयत्न केला तर अर्धा आपल्या डोक्यावरनं उडून जाईल, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करू, याला इथपर्यंतच जे आहे ते ठेवू मर्यादित. आणि हे बघून तुम्ही करू शकता. जर जमलं तर आपण उद्या याला रिव्हिजन करणार आहोत, त्यामुळे मी याला कापत नाही आज, बरोबर आहे. बरं, सांगतो. हे बघा, उंची अधिक तर कॉमन आहे आपलं, बरोबर. त्याच्यानंतर इथे आपल्याला 15चं शोल्डर आहे तर 7.5 घेतला आपण इथे. आता इथे 7.5 घेतला तर इथे आपल्याला 7 इंच घ्यायचं, म्हणजे याच्यापेक्षा अर्धा इंच कमी. इथे 7 घेतलंय म्हणून तुम्हाला इथे सुद्धा 7 घ्यायचंय. आणि इथे तर आपण छातीचा 4था अधिक 1 करणार आता सगळ्या ब्लाऊजसाठी. फार छोट्या मापापासून मोठे माप किती जरी असले तरी 4था अधिक 1, नंतर 1.5 इंच. कमरेच्या जागेवर कमरेचं 4था अधिक 1.5 इंच. आता इथे काय करायचं, तुम्हाला अर्धा इंच पाऊण इंच खांदा वजायचा. तुम्ही सध्याचा अर्धा इंच द्यायचा. ठीक आहे, नंतर मी तुम्हाला सांगितलंच कोणाला मोठा द्यायचा आणि कोणाला छोटा द्यायचा. इथे तुम्हाला अर्धा इंच खांदा उतार द्यायचा. खांदा उतार दिल्यानंतर अर्धा इंच तुम्हाला खाली शिलाईसाठी लागेल. मग ह्या खालून तुमचा 15 इंचाचा राऊंड मुंडा आला पाहिजे. 15 म्हणजे किती, 7.5 इथपर्यंत तुमचा राऊंड मुंडा आला पाहिजे. इथपर्यंत, इथून अशी शिलाई येणार आहे, हे कट होणार आहे असे. ठीक आहे, तर एवढा तुमची शिलाई माहेर आहे. इथून 4 इंच पर्यंत तुम्ही खाली घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला 3 इंच 2 इंच ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने घ्याल. पण इथे तुम्ही किती घ्याल, 1.25. आणि इथे घ्यायचं तुम्हाला इथे 12वा भाग अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा. ठीक आहे, आणि ते द्यायचं सेट. अशा पद्धतीने तुम्हाला याला बनवायचं.